ओके. तर आपण अ, या क्लासमध्ये वेब ड्रायव्हर कसं लॉन्च करते हे शिकणार आहे. ॲक्च्युली सेलेनियमचं काम हेच असते की वेब ॲप्लिकेशनसोबत इंटरॅक्ट करणं. आपली जी स्क्रिप्ट आहे जे आपण लिहिणार आहे ते वेब ॲप्लिकेशनवरती आपल्या अकॉर्डिंगली आपल्या रिक्वायरमेंटनुसार काहीतरी ॲक्शन्स परफॉर्म करणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला एक ब्राउझर ओपन करावं लागणार, त्यानंतर त्यामध्ये URL एंटर करावं लागणार, त्यानंतर आपल्याला सर्टन ॲक्शन्स कंप्लीट करावं लागणार. तिकडे आपल्याला ॲक्शन्स परफॉर्म करावं लागणार. ओके. तर आपलं सर्वात आधी स्टेप असते की आपण ब्राउझर कसं लॉन्च करू. त्यासाठी सेलेनियमचा एक कंपोनंट आहे, सेलेनियम वेब ड्रायव्हर. सेलेनियम वेब ड्रायव्हर हा बेसिकली एक इंटरफेस आहे जो कम्युनिकेट करते आपल्या स्क्रिप्ट आणि ब्राउझरसोबत. तर त्याला तुम्ही असं समजू शकता की तो एक कम्युनिकेटर आहे तुमच्या स्क्रिप्टला आणि ब्राउझरला जोडण्यासाठी. ओके. त्यासाठी आपल्याकडे सेलेनियम वेब ड्रायव्हर हा एक सेलेनियमचा मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. त्याशिवाय ऑटोमेशन टेस्टिंग आपण परफॉर्मच करू शकत नाही. तर त्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की सेलेनियम वेब ड्रायव्हर हा एक इंटरफेस आहे. तर आपल्याला पहिल्यांदा या सेलेनियम वेब ड्रायव्हरला यूज करून आपण आपली स्क्रिप्ट आपलं ब्राउझर कसं ओपन करू ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे या व्हिडिओमधून. ओके. सो सगळ्यात पहिले, जसं की सेलेनियम हा सॉरी वेब ड्रायव्हर हा एक इंटरफेस आहे. तर आपल्याला वेब ड्रायव्हर, हे बघा, वेब ड्रायव्हर. ओके. वेब ड्रायव्हर ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू वेब ड्रायव्हर. तात्पुरतं तुम्ही लक्षात ठेवा. आता हे काय आहे हे आपण बघणार आहे. ओके. हम्म, एक मिनिट, का बरं रेड आहे मला बघू द्या. ड्रायव्हर इक्वल्स टू आणि ओके, हे चुकलेलं आहे. ओके. तर हे बघा, हे वेब ड्रायव्हर काय आहे. हा जो एक वेब ड्रायव्हर आहे हाच एक मेन, हा जो वेब ड्रायव्हर आहे आपला, हा जो आहे हा एक इंटरफेस आहे. काय आहे? इंटरफेस. सॉरी, थोडंसं माझं या हँडरायटिंगबद्दल. तर मी तुम्हाला परत सांगतो की हा जो आपला वेब ड्रायव्हर आहे हा एक इंटरफेस आहे. आता या इंटरफेसमध्ये वेगवेगळे क्लासेस आहेत जे याला आपण म्हणू शकतो. जर तुम्ही उप्स कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणार जावामधला, तर त्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की पॅरेंटला चाइल्ड क्लास. आपल्याकडे आपण तुम्ही बघू शकता की चार उपचे मेन पिलर कुठले आहेत सांगा बरं. इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, देन एनकॅप्सुलेशन आणि ॲब्स्ट्रॅक्शन. तर याच वेब ड्रायव्हरला एक्सटेंड करतात खूप सारे ब्राउझर क्लासेस. ओके. सो सगळ्यात पहिले आपल्याला वेब ड्रायव्हरचा एक इन्स्टन्स बनवायचा. इन्स्टन्स म्हणजे एक टाईपचा ऑब्जेक्ट. आता या वेब ड्रायव्हरच्या सर्व प्रॉपर्टीज आपण ड्रायव्हरमध्ये टाकल्या. ओके. आता जे जे गोष्टी आपल्याला वेब ड्रायव्हर या इंटरफेसमधून बोलवायच्या आहेत किंवा यूज करायच्या आहेत ते आपण या ड्रायव्हर नावाच्या इन्स्टन्समधून यूज करणार आहे. ओके. आता हे न्यू काय आहे? न्यू आणि क्रोम ड्रायव्हर. ओके. न्यू तर तुम्हाला माहीतच असणार, न्यू कीवर्ड, स्टॅटिक मेमरी अलोकेशन. अँड क्रोम ड्रायव्हर हे नथिंग बट हा एक क्लास आहे जो वेब ड्रायव्हर इंटरफेसला एक्सटेंड करतो. सेम याच प्रकारे वेब ड्रायव्हरमध्ये एज ड्रायव्हर आहे, त्यानंतर फायरफॉक्स आहे. हे एवढे सारे ब्राउझर्स आपण हा वेब ड्रायव्हर इंटरफेस यूज करून ओपन करू शकतो. अजूनही काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत. तर मी तुम्हाला आता लॉन्च करून दाखवणार आहे. त्यामुळे हा सिंटॅक्स तुम्ही लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. ओके. आता बघा, वेब ड्रायव्हर ड्रायव्हर इक्वल्स टू न्यू क्रोम ड्रायव्हर. आता हे ड्रायव्हर, आता सेलेनियममध्ये जेव्हा पण आपल्याला एखादं URL ओपन करायचं आहे, हे काय, ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे? आपण कुठला ब्राउझर ओपन करणार आहे हे आपण सांगितलं. आपण कोणतं ओपन करणार आहे? क्रोम. ओके. आता आपल्याला त्या क्रोममध्ये कुठला URL पाठवायचा आहे, समजलं? कुठला URL पाठवायचा आहे यासाठी
आपण यूज करणार आहे ड्रायव्हर डॉट गेट. हे बघा, तुम्ही जर ड्रायव्हर डॉट केलं तर ड्रायव्हर सोबत असणाऱ्या खूप साऱ्या मेथड इथे येणार. गेट, गेट क्लास, गेट करंट URL, गेट पेज सोर्स, गेट टायटल, गेट विंडो हँडल, हे काय आहे आपण सगळं पुढच्या नेक्स्ट क्लासेसमध्ये बघणार आहे. तर गेट स्ट्रिंग URL म्हणजे आपण इथे आपले URL देणार आहे इन स्ट्रिंग फॉर्मॅट. ओके. जावामध्ये आपण स्ट्रिंग्स कशी पास करतो, डबल कोट्समध्ये. ओके, डबल कोट्समध्ये आपण पास करतो. आता www.amazon.com बेटर तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. तर आपण आता हे लॉन्च करून बघू. ओके, काय करायचं, Ctrl+S करायचं आणि जस्ट राईट क्लिक, रन ॲज जावा ॲप्लिकेशन. ओके, तर बघा, हे प्रोसेस खूप फास्ट होणार. हे बघा, ब्राउझर ओपन केला आहे. हम्म, काय इश्यू झालाय, क्रोम इज कंट्रोल्ड बॅड. ओके. ओके, आपण याला क्लोज करू. काय दाखवलाय एरर? ओके. ओके, तर बघा, ड्रायव्हर डॉट गेट आपण इथे चुकीचं URL घेतलं होतं. इथे आपण HTTPS Amazon.in हा एक URL, इथे तुम्ही कुठला पण URL यूज करू शकता. ओके, आता आपण Ctrl+S करणार आणि या स्क्रिप्टला रन करणार. तर ही ऑटोमॅटिकली आपल्यासाठी आपलं ब्राउझर ओपन करणार. बघा, आणि बघा, ब्राउझर ओपन केलाय. तुमच्या 2 लाईनच्या स्क्रिप्टच्या कोडने तुमच्यासाठी ब्राउझर ओपन केलाय. आणि ब्राउझरमध्ये जाऊन तिथे आपोआप त्यांनी Amazon.in ही एक वेबसाईट सर्च केलेली आहे. ओके, आता हे आपण मॅन्युअली इथे क्लोज करणार आहे. हे कसं ऑटोमॅटिकली होते, काय फर्दर ॲक्शन करायचे आहेत, या सगळं आपण पुढे शिकणार आहेत. ओके, तर बघा, ऑटोमॅटिकली क्लोज करण्यासाठी आता याने काय केलं, याने ब्राउझरमध्ये जाऊन, ओके, ब्राउझरमध्ये जाऊन सर्च केलं. ओके, आता आपल्याला ऑटोमॅटिकली आपला ब्राउझर क्लोज करायचा आहे. तर त्यासाठी परत जे आपल्याला ब्राउझर रिलेटेड गोष्टी आहे सगळ्यांसाठी आपण ड्रायव्हर यूज करणार आहे. ड्रायव्हर डॉट क्लोज. काय क्लोज कर, ड्रायव्हर डॉट क्लोज. ड्रायव्हर मधलीच एक क्लोज नावाची मेथड आहे, ते आपण इथे यूज करणार आहे. आता बघू, आपण हे मेथड यूज केली, परत Ctrl+S, सेव्ह केला प्रोग्राम आणि आपण रन केला. आता बघू आपण आपल्या स्क्रिप्टमध्ये काय चेंजेस होते. बघा, खूप फास्ट झालंय, खूप फास्ट झालं, खूप फास्ट झालं. आता काय झालं, एक वेळा आपण परत चेक करू. रन ॲज जावा ॲप्लिकेशन, ॲमेझॉन साईट ओपन केली. तर तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी इथं एक, ओके, आता काय होणार हे बघा, वेब ड्रायव्हर, ड्रायव्हर हा क्रोम ड्रायव्हर आपला क्रोम ब्राउझर ओपन करणार. त्यानंतर क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर ही साईट जी आहे ही तिथे आपोआप एंटर होणार. आणि ऑटोमॅटिकली एंटर झाल्यावर ते सर्च होणार. सर्च झाल्यानंतर आपलं हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. जस्ट कारण की खूप फास्ट प्रोसेस होत असल्यामुळे तुम्ही दिसत नाही आहे. जस्ट तुम्हाला मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होत आहे की नाही हे दाखवण्यासाठी हे स्टेटमेंट यूज केलं आहे. आणि त्यानंतर ड्रायव्हर डॉट क्लोज म्हणजे याचा आपलं ब्राउझर जे ओपन आहे हे ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जाणार. आता बघा, मी रन करतो. हे बघा, त्याने ऑटोमॅटिकली ओपन केलं आहे. ही प्रोसेस एवढी फास्ट आहे की आपल्याला दिसली सुद्धा नाही. पण आपलं हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट चारही स्टेटमेंट एक्झिक्यूट झालेले आहेत. हे बघा, Amazon ओपन इथे
एक्झिक्यूट झालाय म्हणजे ओपन करून क्लोज झालेलं आहे. ओके. आता आपण हे क्लोज करणार कन्सोल. तर समजलं ड्रायव्हर डॉट क्लोज म्हणजे काय. वेब ड्रायव्हर ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर म्हणजे काय. ड्रायव्हर डॉट गेटचं तुम्हाला समजलं असणार, कुठलाही URL ओपन करताना ड्रायव्हर डॉट गेट यूज करतो. ब्राउझर क्लोज करण्यासाठी आपण ड्रायव्हर डॉट क्लोज यूज करतो. आणि आणि अजून एक आपल्याकडे ड्रायव्हर डॉट क्विट म्हणून एक अजून कमांड आहे ड्रायव्हरच्या अंडरमधली. हे सुद्धा आपण यूज करतो. आता याच्यामधला आणि याच्यामधला डिफरन्स काय, हा इंटरव्ह्यू मध्ये खूप वेळा विचारणारा क्वेश्चन्स आहे. आता तुम्ही बघा, मी हे स्टेटमेंट सुद्धा ही स्क्रिप्ट सुद्धा परत एक्झिक्यूट करतो. बघा काही चेंजेस आहे का. ओके, काहीच नाही, सेम ॲज अर्लियर. ओके. तर याच्यातला मेन डिफरन्स असा आहे की ड्रायव्हर डॉट क्लोज जे आहे हे फक्त, सपोज आता तुम्ही असं इमॅजिन करा की इथे फक्त एकच ब्राउझर विंडो ओपन होती. सपोज मल्टिपल विंडोज ओपन आहे ब्राउझरच्या. आपण ॲमेझॉनवर एक प्रोडक्ट सर्च केला तर आपल्यासाठी दुसरी एक विंडो ओपन होते. ओके. सो आपल्याला ॲट दी एंड पूर्ण आपल्या विंडोज क्लोज करायचे असतात. तर तेव्हा आपण ड्रायव्हर डॉट क्विट यूज करतो. ओके. ऑल विंडो क्लोज. ओके. आणि ड्रायव्हर डॉट क्लोज म्हणजे ज्या विंडोवरती आपला ड्रायव्हर फोकस आहे, ज्या विंडोवरती आपला ड्रायव्हर फोकस आहे ते विंडो ही हा ड्रायव्हर डॉट क्लोज क्लोज करते. ओके. सो हा एक मेन डिफरन्स आहे. ड्रायव्हर डॉट क्लोज जे आहे हे एक विंडो ओपन जर असली, एक ब्राउझर टॅब जर ओपन असलं त्याला हा क्लोज करते. आणि ड्रायव्हर डॉट क्विट हे जेवढेही आपल्या स्क्रिप्ट थ्रू ब्राउझर्स ओपन असणार त्याला क्लोज करते. ओके. तर हे समजून घ्या. आता हळूहळू आपण एक एक गोष्ट शिकत जाऊ. आता ही सर्वात मेन पार्ट आज तुम्ही शिकलाय की ड्रायव्हर कसं इनिशिएट करायचं, ब्राउझर कसं इनिशिएट करायचं, ब्राउझर कसं ओपन करायचं, ब्राउझरमध्ये URL कसं टाकायचा, त्यानंतर ब्राउझर कसं क्लोज करायचं. ओके. आजच्या पुरतं एवढंच आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा आणि हे घरी ट्राय करा. ओके. थँक्यू.